जंतर मंतरवर काल आंदोलनकर्ते जे युवक होते, युवकांवर लाठीचार्ज झाला. या घटनेचा पडसाद संपूर्ण देशभरात उमटताना पाहायला मिळत आहे. देशभरात नव्हे तर महाराष्ट्रात देखील या घटनेचे पडसाद उमटत आहेत. ठिकठिकाणी तरुणी एकत्र येऊन या घटनेचा निषेध नोंदवत आहेत. कल्याणमध्ये देखील या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून येत्या 25 जुलै रोजी निषेध आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. कल्याणमध्ये सुशिक्षित तरुणी तसेच विद्यार्थी देखील कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून सध्या एकत्र जमायला सुरुवात झाली आहे. येत्या 25 तारखेसाठी जागोजागी बैठका सुरू आहेत. आपल्यासोबत कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून जे तरुण सध्या एकत्र आले त्यामध्ये काही तरुण आहेत. काय सांगाल एकंदरीतच पुन्हा एकदा कल्याणमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून निषेध आंदोलनाची हाक देण्यात आली. 25 तारखेला तुमचं आंदोलन आहे, काय स्वरूप असणार? 25 तारखेला जे आमचं आंदोलन आहे ते एकदम शांतीपूर्वक असणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही बरेचसे वकील आहेत, आर्किटेक्चर आहेत, आपले जे लायसनिंगवाले वर्क झालं किंवा कोणत्याही प्रकारचं जे प्रोफेशनल काम करणारे आहेत, बिझनेसवाले आहेत, जॉबवाले आहेत, ते सगळे नाही. त्याचबरोबर ऑफकोर्स आमचे JNZ जे आहे, आमचे जे स्टुडंट वर्ग आहे ते पण सगळे नाही. आणि हा सगळा प्रोटेस्ट प्रॉपरली आम्ही प्रॉपर परमिशन घेऊन करत आहोत. त्याचबरोबर या प्रोटेस्टमध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचं हानी होणार नाही याचा आम्ही मेकश्युअर करायचा प्रयत्न करत आहोत. इव्हन पार्किंग वगैरे याचं पण आम्ही मॅनेजमेंट लावतो, जेणेकरून गाड्या जे जातात ते वाहतूक आहे त्याला अडथळे येणार नाही. त्या बाबतीत पण आम्ही मेकश्युअर करत आहोत. एकंदरीत पहिल्यांदाच कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून लाठीचार्ज नंतर कल्याणमध्ये आंदोलन होत आहे. तुम्ही कधी कनेक्ट झाला कॉक्रोच जनता पार्टीमध्ये, कधीपासून फॉलो करतायत आणि तुम्ही का या आंदोलनाला पाठिंबा? ॲक्च्युली कॉक्रोच जनता पार्टीला आम्ही आधीपासून जेव्हापासून ते इनिशिएट झाले मुवमेंट त्यापासून आम्ही त्याला बघतच आहोत. आणि जेव्हा हे प्रोटेस्ट स्टार्ट झालं तेव्हा पण आम्ही बघतो आणि आम्हाला पार्ट बनायचं होतं, पण ड्यू टू आम्ही एवढं लांब राहतो आणि दिल्ली खूप लांब पडते आम्हाला, तर आम्ही त्याच्यात पार्टिसिपेट करू शकलो नाही. बिकॉज आम्ही सध्या वर्किंग आहोत, आर्किटेक्ट आहोत. आणि आत्ता जे 20 जुलैला प्रोटेस्ट झाला त्याच्यात पण आम्हाला पार्टिसिपेट करायचं होतं, पण जे की आमचे स्वतःचे पॅरेंट्स तयार होत नाही आम्हाला बिकॉज ऑफ सेफ्टी रिझन पार्टिसिपेट करायला. तर आम्ही मग विचार केला की आपण इथे पीसफुली प्रोटेस्ट करूया. तो वेगळा विषय की जे लाठीचार्ज झाले तो कम्प्लिटली डिफरंट ॲस्पेक्ट आहे. बट इनिशियल जी मुवमेंट होती की आपण पीसफुल प्रोटेस्ट करायचं, त्या गोष्टीला आम्ही सपोर्ट करतो. आणि सेकंड गोष्ट म्हणजे जो मेन मुद्दा आहे एक्झाम लीक, त्या बाबतीत आमचा सपोर्ट आहे की एक्झाम लीक्स व्हायला नाही पाहिजेत आणि लाईफ खूप खराब होऊन जाते स्टुडंटचं. आमचं इयर्स वाया जातात. जे लोक सुसाईड आहे त्यांचं तो दुःख वेगळं आहे, पण ज्यांचं जे आहेत जीवन ते जे एक्झाम रिअटेम्प्ट देतात त्यांचं पण वर्ष वाया जातं आहे. सो या गोष्टीला तुम्ही जर ती जबाबदारी घेऊ शकत नाही तर आय थिंक तुम्ही रिझाईन केलं पाहिजे. आणि ही एकदम सिम्पल गोष्ट आहे, या गोष्टीला मी सपोर्ट करतो की तुमची रिस्पॉन्सिबिलिटी फुलफिल नाही होते देन यू शुड रिझाईन. कसा रिस्पॉन्स येतो एकंदरीतच तरुणांचा? तर तुम्ही कालपासून ॲक्टिव्ह झाले, सोशल मीडियावर आह्वान केले होते, तो रिस्पॉन्स काफ़ी अच्छा था. मतलब जो भी है सब जेंजीज थे, मतलब स्टूडेंट्स वगैरह ही थे और काफ़ी लीगल पब्लिक भी आए थे, जैसे कि एडवोकेट्स हो गए, लॉयर्स हो गए. तो वो लोग भी मतलब मदद करना चाहते हैं हमारे प्रोटेस्ट के लिए. तो हम 25 जुलाई को हम यहाँ कल्याण में प्रोटेस्ट करना चाहते हैं. वो भी पीसफुली करेंगे, बिना किसी पब्लिक को हार्म करे या फिर कोई भी पब्लिक प्रॉपर्टी जो है उसको हार्म करे. तो मैं चाहता हूँ कि जो भी नियर बाई रहेंगे कल्याण डुरबिली, जो कोई भी रहेगा तो आप आ सकते हो. कल जो लाठीचार्ज की जो घटना हुई वहाँ पर, उसके बारे में क्या कहना चाहिए? वो होना नहीं चाहिए था, क्योंकि उनका प्रोटेस्ट ही कुछ पीसफुल का था. तो जो कुछ भी हुआ है, जो बुरा हुआ है, तो उसी के लिए हम यहाँ पे कल्याण में रह के जो दिल्ली नहीं जा पाएंगे तो उनके लिए हम यहाँ पे एक प्रोटेस्ट अरेंज कर रहे हैं. बस ते कुठे होणार आहे एकंदरीत ते आंदोलन? कुठे होणार आहे, काय स्वरूप आहे, किती लोक येऊ शकतात त्या आंदोलन? आपलं कल्याणमध्ये सुभाष मैदान आहे, तिथे आपलं हे आंदोलन होणार आहे. आम्ही कल्याण डोंबिवली सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही सगळे या. आणि हे जे प्रोटेस्ट आहे आपण परमिशन सोबत करायचा प्रयत्न करत आहोत आणि पीसफुली करायचा प्रयत्न करत आहोत. अंदाजे आम्हाला कालपासून 200 कॉल्स येऊन गेले आहेत की आम्हाला त्यांना जॉईन करायचं आहे. आणि हे फक्त स्टुडंट्स नाही आहेत, हे बिझनेसवाले आहेत, जॉबवाले आहेत, प्रोफेशनल वर्क करणारे लोक पण त्याच्यामध्ये आहे, विच इज आर्किटेक्ट झाले, लॉयर्स झाले, या सगळ्या डॉक्टर्स झालेत, हे सगळे येणार आहेत. सो मी अजून एकदा म्हणेन की तुम्ही पण पार्टिसिपेट, तुमचा असा विचार आहे की जी व्यक्ती रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेऊ शकत त्यांनी रिझाईन करावं असं तुमचा पण विचार असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. आणि मला प्रश्न वाटतं बिंग सिटीजन ऑफ दिस इंडिया, तुमची पण काही जबाबदारी बनते की आपल्या देशात टुवर्ड्स बेटरमेंटसाठी. आणि जर तुम्हाला पण ते फील होतं तर तुम्ही यायला पाहिजे. एकंदरीतच जे मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी देशातल्या तरुणांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय. कल्याणमध्ये देखील येत्या 25 तारखेला सुभाष मैदानात हे निषेध आंदोलन सुरू होणार आहे आणि अत्यंत शांततापूर्वक हे आंदोलन असल्याने तरुणांनी, विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन सध्या कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलं. अभिजित देशमुख.